मालतीच्या आयुष्यात सगळं काही असूनही काहीच नव्हतं. घर होतं, नवरा होता, 2 मुलं होती, सासू सासरे होते, पण मनात शांतता नव्हती. रोज सकाळ होत होती, पण तिच्यासाठी ती नवीन सुरुवात नसून पुन्हा एक त्रासाचा दिवस असायचा. मालती चहा केला का अजून? सासूबाईंचा कडक आवाज स्वयंपाकघरात घुमायचा. हो आई, करते, ती हळू आवाजात म्हणायची. करते करते, दिवसभर काहीच काम नाही तरी वेळेवर काही होत नाही. सासऱ्यांचा टोमणा तयारच असायचा. मालती काही बोलत नसे, फक्त डोळ्यात पाणी आणून काम करत राहायची. तिचा नवरा राकेश, जो कधी तिचा आधार होता, आता तिच्याशी नीट बोलायलाही तयार नव्हता. ऑफिसच्या नावाखाली तो उशिरा यायचा, फोनवर सतत कुणाशी तरी हसत खिदळत बोलायचा. एक दिवस तिनं धाडस करून विचारलं, राकेश कोण आहे ती? मला सगळं समजतंय तुझ्या वागण्यातून. राकेश संतापला. तुला काय करायचंय? माझं आयुष्य आहे, मी कुणासोबतही बोलेन, तू फक्त घरात बघ. त्या शब्दांनी मालतीचं हृदय तुटलं. मुलगा रोहन आणि मुलगी मालिनी, जे तिच्या जगण्याचं कारण होते, तेही आता तिच्याशी उद्धटपणे बोलू लागले होते. आई, मला हे नको आज टिफिनला, तू काहीच नीट करत नाहीस, रोहन ओरडला. हो ना, सगळ्यांच्या आई कशा स्मार्ट असतात, तूच अशी, मुलगी मालिनी टोमणा मारला. त्या दिवशी मालती पूर्णपणे कोसळली, कारण नेहमीच आता हेच घडत होतं. त्या रात्री सगळे झोपले आणि ती एकटीच देवघरात बसली. समोर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती. ती रडत म्हणाली, पांडुरंगा, तू खरा आहेस का रे? माझं आयुष्य असं का केलंस मग? मी काय पाप केलं होतं? तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण उत्तर काही मिळत नव्हतं. त्या दिवसापासून ती रोज देवाला प्रश्न विचारू लागली, कधी रागाने, कधी दुःखाने. एक दिवस शेजारची सुनीता आली. मालती, यावर्षी वारीला चालली आहे मी, पंढरपूरला, येणार आहेस का तू? मालतीनं हसण्याचा प्रयत्न करत म्हटलं, मी? माझ्यासारख्या पापीला देव कुठे बोलवतो? सुनीता शांतपणे म्हणाली, पापी नाहीस तू, दुखावलेली आहेस, आणि वारी म्हणजे दुःख विसरण्याचा मार्ग आहे. बघ घरी विचारून, आणि चल. त्या रात्री मालती झोपू शकली नाही. मनात एकच विचार, वारीला जावं का? दुसऱ्या दिवशी घरात पुन्हा वाद झाला. राकेशनं तिच्याकडे पाहून स्पष्ट सांगितलं की मला माझ्या आयुष्यात तू नको आहेस. मी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतोय. लवकरच घटस्फोट घेऊ आपण, समजलं? हे ऐकून तिचं सगळं संपलं. त्या क्षणी तिनं निर्णय घेतला की आता इथे राहून तरी काय करू? मी वारीला जाणार. आणि घरात पण तिला कोणीच थांबवलं नाही. खरं तर कुणाला ती जाणार तरी फरकही पडला नाही. ती एकटीच निघाली. हातात छोटीशी पिशवी, डोळ्यांत अश्रू आणि होठांवर न कळत शब्द, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. रस्ता लांब होता, पाय दुखत होते, ऊन कडक होतं, पण तरीही ती चालत होती. पहिल्या दिवशी ती खूप रडली. तू खरा आहेस का रे देवा? मला का त्रास दिलास? ती आकाशाकडे बघूनच देवाला विचारत होती. पण पुढे चालताना तिनं काहीतरी वेगळंच पाहिलं. एक वृद्ध आजोबा, पायात चप्पल नाही तरीही हसत चालले होते. एक लहान मुलगी आईचा हात धरून विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. एक बाई, जिचा नवरा आजारी होता तरीही ती देवावर विश्वास ठेवून तिथे चालत होती. मालती थबकली. हे सगळं लोक इतकं दुःख असूनही हसतायत. तिला पहिल्यांदाच जाणवलं, म्हणजे या जगात मी एकटीच दुःखी नाही. त्या रात्री ती वारीच्या तंबूत बसली. सगळे भजन गात होते, ज्ञानोबा, माऊली, तुकाराम. त्या आवाजात काहीतरी वेगळं होतं, शांतता, शक्ती, विश्वास. मालती हळूच जप करू लागली, विठ्ठल विठ्ठल. आणि खूप दिवसांनी तिच्या मनाला थोडीशी शांतता मिळाली. तिला अजूनही राग होता, दुःख होतं, प्रश्न होते, पण त्या सगळ्यांच्या मध्ये एक नवीन गोष्ट जन्माला आली होती, ती म्हणजे आशा. वारी सुरू झाली होती आणि मालतीच्या आयुष्यातही एक नवीन प्रवास सुरू झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. कडक ऊन, धुळीचा रस्ता, पण वातावरणात एक वेगळीच ऊर्जा होती. सगळे वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणत चालत होते. मालतीही चालत होती, पण तिच्या मनात अजूनही वादळ होतं. माझंच आयुष्य असं का? बाकी सगळे कसे शांत आहेत? ती मनात विचार करत होती. तेवढ्यात तिच्या बाजूला चालणारी एक बाई हसत म्हणाली, पहिल्यांदाच आलीस का वारीला? मालतीनं मान हलवली. मी शांता, दरवर्षी येते, ती म्हणाली. मालतीनं विचारलं, तुझं सगळं ठीक आहे का आयुष्यात? शांता हसली, पण त्या हसण्यात वेदना होती. नाही ग, माझा नवरा दारू पिऊन मला मारायचा, मुलं खूप लहान, घर चालवायला काहीच नाही, पण मी वारी सोडली नाही. मालती थबकली. मग? तिनं विचारलं. मग काय? देवानं ताकद दिली, मी काम केलं, मुलं मोठी केली, आज ते माझ्यासाठी उभे आहेत. दुःख संपलं नाही, पण मी मजबूत झाले.
हे ऐकून मालती गप्प झाली. तिला जाणवलं, ही बाई इतकं सहन करूनही हसते, मग मी का इतकं तुटले. थोडं पुढे गेल्यावर एक वृद्ध आजी बसलेली दिसली. पाय सुजलेले, चालायला त्रास होत होता. मालती तिच्याकडे गेली. आजी, इतक्या त्रासात का चालताय? आजी म्हणाली, बाळा, शरीर दुखतंय पण मनाला शांतता मिळते. विठ्ठलाला भेटायला जातोय ना आपण. त्या शब्दांनी मालतीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी ती जास्त काही बोलली नाही, फक्त पाहत राहिली, ऐकत राहिली. दुपारी भजन सुरू झालं. पांडुरंग पांडुरंग, त्या आवाजात ती हरवली. पहिल्यांदाच तिनं डोळे मिटून जप केला, विठ्ठल विठ्ठल. तिच्या डोळ्यांसमोर तिचं घर आलं. राकेश, मुलं, सासू सासरे. ती पुन्हा रडू लागली. देवा, मला का असं आयुष्य दिलंस? ती मनात ओरडली. पण यावेळी उत्तर नव्हतं, फक्त शांतता होती. त्या शांततेत तिला जाणवलं, मी सतत देवालाच दोष देत होते, पण कधी स्वतःला विचारलं का, मी काय बदलू शकते? संध्याकाळी सगळे वारकरी एकत्र बसले, कथा सांगत होते. एक माणूस म्हणाला, माझं सगळं संपलं होतं, व्यवसाय गेला, कर्ज होतं, पण वारीनं मला धीर दिला, पुन्हा उभं राहिलो. दुसरा म्हणाला, माझं मूल आजारी होतं, डॉक्टरांनी आशा सोडली होती, पण मी वारी केली, आज ते बघ कसं धावतंय. मालती हे सगळं ऐकत होती. तिच्या मनात काहीतरी हलत होतं. देव चमत्कार करतो का खरंच? ती विचार करत होती. रात्री ती झोपायला गेली, पण झोप येत नव्हती. आकाशात तारे चमकत होते. ती हळू आवाजातच म्हणाली की, पांडुरंगा, मला काही नको, फक्त शांतता दे, माझं मन शांत कर. आणि खूप दिवसांनी ती अशी शांतपणे झोपली. पुढचे काही दिवस ती वारीत मिसळली. ती आता फक्त चालत नव्हती, ती अनुभवत होती. ती लोकांना मदत करू लागली. कुणाला पाणी देत होती, कुणाला आपला आधार देत होती. आणि आश्चर्य म्हणजे, जितकी ती इतरांची काळजी घेत होती, तितकंच तिचं स्वतःचं दुःख हलकं होत होतं. एक दिवस शांत म्हणाली, मालती, तुला काय हवंय आयुष्यात? मालती थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली, मला माझं घर परत हवंय, माझा नवरा, माझी मुलं, सगळं नीट व्हावं, बस इतकंच. शांता हसली, देव देईल, पण आधी तू स्वतःला शोध. त्या रात्री मालतीनं ठरवलं, मी रडणं थांबवणार, मी मजबूत होणार. तिच्या जपात आता राग नव्हता, फक्त विश्वास वाढत होता. विठ्ठल विठ्ठल. रस्ता अजूनही लांब होता, पाय दुखत होते, पण मन हलकं झालं होतं. आता ती देवाला विचारत नव्हती, ती त्याच्याकडे चालत होती. वारीचा प्रवास पुढे सरकत होता आणि मालतीच्या मनातला अंधार हळूहळू उजेडाला जागा देत होता. आता ती पहिल्या दिवसासारखी नव्हती. त्या वेदना अजूनही होत्या, पण त्या तिला तोडत नव्हत्या, उलट मजबूत करत होत्या. विठ्ठल विठ्ठल, तिच्या होठांवर सतत जप सुरू होता. एक सकाळ अशी आली जेव्हा वारीत सगळीकडे एक वेगळाच उत्साह होता. पंढरपूर जवळ आलंय, कुणीतरी आनंदाने ओरडलं. तो आवाज ऐकताच मालतीचं हृदय जोरात धडधडू लागलं. खरंच इतक्या लवकर? ती स्वतःशीच म्हणाली. आता प्रत्येक पावलागणिक तिच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होत होती. आनंद, भीती, उत्सुकता आणि कुठेतरी एक शांत विश्वास. त्या दिवशी चालताना तिनं अनेक गोष्टी वेगळ्या नजरेनं पाहिल्या. एक लहान मुलगा, पायात चप्पल नाही, पण चेहऱ्यावर त्याच्या हसू. तो विठ्ठल विठ्ठल म्हणत उड्या मारत चालला होता. मालतीनं त्याला विचारलं की, बाळा, तू थकत नाहीस का? तो हसून म्हणाला, थकतो ना, पण विठ्ठल भेटणार आहे ना, मग सगळं विसरतो. त्या निरागस उत्तराने मालतीच्या मनात काहीतरी खोलवर हललं. मी इतकी मोठी असूनही इतकी कमकुवत, आणि हा छोटा मुलगा इतका मजबूत. ती विचार करत राहिली. थोडं पुढे एक तरुण मुलगा दिसला, डोळ्यात पाणी. तो शांत बसला होता. मालती त्याच्याजवळ गेली की, काय झालं? तो म्हणाला, आई गेली. तिचं शेवटचं स्वप्न होतं की वारी करायचं, म्हणून आलोय. मालतीचे डोळे भरून आले. इतकं दुःख, तरीही देवावर इतका विश्वास, ती मनात म्हणाली. त्या दिवशी तिला पूर्णपणे जाणवलं की जगात कोणीच पूर्ण सुखी नाही. प्रत्येकजण आपापलं दुःख घेऊन चाललाय, पण फरक एवढाच, कोणी देवाला धरून चालतो आणि कोणी देवाला म्हणजेच दुःखाला धरून बसतो. संध्याकाळी सगळेच वारकरी नदीकिनारी बसले होते. भजन सुरू होतं. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम. त्या स्वरांमध्ये मालती हरवली. तिनं डोळे मिटले आणि त्या क्षणी तिला एक विचित्रच अनुभव आला. तिला असं वाटलं जणू ती एकटी नाही, कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती घाबरून डोळे उघडते, पण आसपास कोणीच नव्हतं. तिचं हृदय जोरातच धडधडत होतं. ती पुन्हा डोळे मिटते आणि यावेळी तिला एक आवाज ऐकू येतो, मालती, घाबरू नकोस. ती चकित झाली. कोण? ती मनातच विचारते. मी आहे.
तुझा विठ्ठल. त्या शब्दांनी तिचं संपूर्ण शरीर थरथरलं. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. खरंच तू आहेस? ती रडतच विचारते. मी नेहमीच होतो, पण तू दुःखात इतकी बुडाली होतीस की तुला माझा आवाज ऐकू आला नाही. मालती रडतच म्हणाली, माझं आयुष्य का असं केलंस देवा? मी काय चूक केली विठ्ठला? उत्तर आलं, मी तुझं आयुष्य वाईट केलं नाही. मी तुला ताकद दिली, पण तू स्वतःला कमजोर समजलीस. मालती गप्प झाली. तुझा नवरा, तुझी मुलं, तुझं घर हे सगळं तुझ्या हातात आहे, पण आधी तू स्वतःला ओळख. त्या शब्दांनी तिच्या मनात प्रकाश पडला. मी स्वतःलाच विसरले होते, ती हळू आवाजात म्हणाली. आवाज पुन्हा आला. वारी संपेल, पण तुझा प्रवास तिथून पुढे सुरू होईल. ती डोळे उघडते. आजूबाजूला सगळे भजनात मग्न होते, पण तिच्यासाठी सगळं काही बदललं होतं. त्या रात्री ती शांतपणे बसली, आकाशाकडे बघत. पांडुरंगा, आता मला कळलं, तू मला सोडलं नव्हतंस, मीच तुला विसरले होते. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक समाधानाचं हास्य होतं. पुढच्याच दिवशी वारी पंढरपुराच्या सीमेवर पोहोचली. सगळीकडे विठ्ठल विठ्ठलाचा जयघोष. ढोल, ताशे, टाळ, मृदुंग, लोक आनंदाने नाचत होते. मालतीही त्या आनंदात सामील झाली. ती आता रडत नव्हती, ती हसत होती. तिचं मन हलकं झालं होतं. मी इथे काही मागायला आले नव्हते, पण मला माझं स्वतःचं रूप मिळालं, ती मनात म्हणाली. पंढरपूर अखेर मालती त्या पवित्र भूमीत पाऊल ठेवत होती. सगळीकडे एकच आवाज घुमत होता की विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. टाळ मृदुंगाचा नाद, ढोल ताशांचा गजर, वारकऱ्यांच्या डोळ्यांतला तो आनंद जणू स्वर्ग पृथ्वीवर उतरला होता. मालती त्या गर्दीत उभी होती, पण तिच्या मनात मात्र एक विचित्र शांतता होती. ती आता काही मागायला आलेली नव्हती, ती फक्त देवाला भेटायला आली होती, माझ्या विठ्ठलाला. ती हळूहळू मंदिराच्या रांगेत उभी राहिली. रांग खूप मोठी होती. तासनतास वाट पाहावी लागत होती, पण तिला अजिबातही त्रास होत नव्हता, कारण तिच्या मनात आता अधीरता नव्हती, फक्त एक गोड उत्सुकता होती. कधी भेटेल तो क्षण. रांग पुढे सरकत होती आणि प्रत्येक पावलागणिक तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी काय म्हणणार त्याला, ती स्वतःशीच विचारत होती. रडणार की त्याच्यासमोर हसणार? अचानकच तिच्या डोळ्यांसमोर तिचं संपूर्ण आयुष्य झळकून गेलं. राकेश, त्याचा राग, त्याचं दूर जाणं, रोहन आणि मुलगी मालिनीचं उर्मट वागणं, सासू सासऱ्यांचे ते टोमणे. ती क्षणभर थांबली, पण लगेचच तिच्या मनात दुसरा विचार आला. हे सगळं माझं दुःख नव्हतं, ही माझी परीक्षा होती. आणि त्या क्षणी ती पूर्णपणे बदलली. आता ती कुणावर रागवलेली नव्हती, ती सगळ्यांना माफ करायला आता तयार होती. रांग पुढे सरकली आणि अखेर तो क्षण आला. ती गाभाऱ्यात पोहोचली. समोर विठ्ठल उभा होता, हात कमरेवर, डोळ्यांत अपार करुणा. मालती स्तब्ध झाली. तिचे पाय थरथरले, डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. ती काहीच बोलू शकली नाही, फक्त बघत राहिली. हा तोच विठ्ठल, ज्याला मी प्रश्न विचारले, ज्याला मी दोष दिला. ती हळूच पुढे गेली आणि विठ्ठलाच्या पायावर आपलं डोकं ठेवलं. त्या क्षणी तिला असं वाटलं जणू सगळं दुःख तिच्या शरीरातून बाहेर निघून जात आहे. एक विचित्र ऊब, एक शांतता, एक समाधान. तिच्या मनात एकच आवाज आला की मालती, तू रिकामी आली होतीस आणि आता भरून जात आहेस. ती जोरात रडू लागली, पण ते रडणं दुःखाचं नव्हतं, ते आनंदाचं होतं. ती उठली आणि हसत बाहेर आली. त्या दिवशी ती मंदिराबाहेर बराच वेळ बसली. लोक येत होते, जात होते, पण तिच्यासाठी वेळ थांबला होता. ती फक्त एकच विचार करत होती की आता मला काहीच नको. त्या रात्रीवारीत सगळे विश्रांती घेत होते. मालती शांतपणे बसली होती. तेवढ्यातच तिचा फोन वाजला. ती डचकली. फोनवर नाव झळकत होतं, राकेश. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिनं कॉल उचलला आणि म्हणाली, हॅलो. त्या बाजूने काही क्षण शांतता होती आणि मग राकेशचा आवाज, पण आज तो वेगळाच होता. मालती, तू ठीक आहेस ना? त्या प्रश्नाने तिच्या डोळ्यात पाणी आलं. हो, ती हळू आवाजात म्हणाली. राकेश तिला पुढे म्हणाला की मालती, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. ती शांतपणे ऐकत होती. मी चूक केली, खूप मोठी चूक. जिच्या मागे मी लागलो होतो ती मला फसवून पळून गेली. माझे सगळे पैसे घेऊन निघून गेली. मालती स्तब्ध झाली. राकेश रडत होता. मालती, मला माफ कर. मी तुझी किंमत ओळखली नाही. मी परत तुझ्या आयुष्यात येऊ शकतो का? आपण एक होऊ शकतो का? मालतीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
पण तिच्या मनात राग नव्हता, फक्त शांतता होती. ती हळूच म्हणाली, राकेश, मी तुला आधीच माफ केलं आहे. त्या बाजूने शांतता आणि मग राकेशचा आवाज थरथरला, मालती, तू खरंच देवासारखी आहेस. ती हलकेच हसली, नाही नाही, मी फक्त विठ्ठलाची भक्त आहे. तो कॉल संपला. मालती आकाशाकडे पाहतच म्हणाली, पांडुरंगा, हा तुझा चमत्कार आहे का? त्या क्षणी तिला पुन्हा तोच आवाज ऐकू आला, हे फक्त सुरुवात आहे. ती हसली. तिचं मन आता पूर्णपणे शांत झालं होतं. पंढरीत तिला फक्त दर्शन मिळालं नव्हतं, तिला तिचं आयुष्य परत मिळालं होतं आणि चमत्कारांची सुरुवात झाली होती. आता वारी परतीच्या मार्गावर निघाली, पण मालतीसाठी हा परतीचा प्रवास वेगळाच होता. जाताना ती तुटलेली होती, आता ती पूर्ण झाली होती. जाताना ती देवाला दोष देत होती, आता ती त्याच्यावर प्रेम करत होती. तिच्या चालण्यात आता थकवा नव्हता, एक वेगळीच ताकद होती. विठ्ठल विठ्ठल जप अजूनही सुरू होता, पण आता तो सवयीने नव्हे तर श्रद्धेने होता. वारीतले लोकही तिला वेगळी वाटू लागली. शांता तिच्याकडे पाहून म्हणाली, मालती, तू खूप बदलली आहेस. मालती हसली, मी नाही बदलले, माझं मन बदललं. शांता म्हणाली, हेच खरं. वारी शरीराने चालायची नसते, ती मनाने चालायची असते. मालतीनं तिचा हात धरला, धन्यवाद. तू नसतीस तर मी इथपर्यंत पोहोचले नसते. शांता हसली, मी नाही, याचं कारणच माझा विठू माऊली आहे. परतीचा प्रवास संपत आला. मालतीच्या मनात आता एकच उत्सुकता होती, घरी गेल्यावर काय होईल. तिला राकेशचा फोन आठवत होता, त्याचे शब्द, मी परत येऊ शकतो का? ती मनात म्हणाली, सगळं विठ्ठलावर सोपवते. शेवटी तो दिवस आला. मालती तिच्या घरासमोर उभी होती. हात थरथरत होते, हृदय जोरजोरात धडधडत होतं. तिनं हळूच घराचा दरवाजा उघडला आणि आत पाऊल ठेवलं. घरात पूर्ण शांतता होती, पण अचानकच आई रोहन धावतच तिच्याकडे आला आणि तिच्या मिठीत शिरला. मालती थबकली. हा तोच रोहन जो तिच्याशी उर्मटपणे बोलायचा. तो रडत म्हणत होता, आई, मला माफ कर, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो. मालतीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती त्याच्या डोक्यावर हात फिरवतच म्हणाली, नको बाळा, सगळं काही विसरूया. तेवढ्यातच मुलगी मालिनी धावत आली, आई, मला तू गेल्यानंतर तुझी खूप आठवण आली. मी पुन्हा कधीच तुला दुखवणार नाही. मालतीनं तिलाही मिठीत घेतलं. त्या क्षणी तिचं हृदय भरून आलं. पांडुरंगा, हेच मला हवं होतं. तेवढ्यातच सासूबाई बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा राग नव्हता. त्या हळू आवाजात म्हणाल्या, मालती, आलीस? बरं झालं बाई, तू आली. तुझं घर आता तूच सांभाळ. मालतीनं मान हलवली. सासूबाईंनी पुढे येऊन तिच्या डोक्यावर हात ठेवला. माफ कर ग, आम्ही तुला खूप त्रास दिला. मालती स्तब्ध झाली. सासऱ्यांनीही पुढे येऊन म्हटलं, आता सगळं विसरूया. तू तर आपलंच घर सांभाळलं आणि आम्ही तुलाच दुखावलं. मालतीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ती काहीच बोलू शकत नव्हती. तिने फक्त त्यांच्या पायाला हात लावला. नको ग, आता तू आमची मुलगी आहेस, सासूबाई म्हणाल्या. त्या क्षणी घरातलं सगळं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. तेच घर, तीच माणसं, पण सगळं काही वेगळं. मालती हळूच देवघरात गेली. विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभी राहिली. पांडुरंगा, हाच तुझा चमत्कार आहे. तेवढ्यातच दरवाजाचा आवाज आला. ती वळून पाहते, तिथे राकेश उभा होता. डोळ्यांत पश्चाताप, चेहऱ्यावर लाज. तो हळूच पुढे आला आणि म्हणाला, मालती. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. राकेश तिच्यासमोर गुडघ्यांवर बसला. मला माफ कर, मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. तिनेच मला लुटलं आणि सोडून गेली. पण तू अजूनही इथेच आहेस. तो रडत होता. मला अजून एक संधी दे, मी सगळं काही सुधारेल, म्हणत होता. मालतीच्या मनात राग नव्हता, ती फक्त शांत होती. ती हळूच म्हणाली, राकेश, मी तुला माफ केलं आहे, पण एक अट आहे. तो लगेचच म्हणाला, काहीही सांग, मी करेन. आपण पुन्हा नव्यानं सुरुवात करू, पण आदराने, प्रेमाने, ती म्हणाली. राकेशनं तिचे हात धरले. हो, मी तुला वचन देतो. त्या क्षणी मालतीला जाणवलं, देव फक्त चमत्कार करत नाही, तो माणसांना बदलतो. त्या रात्री सगळे एकत्र बसून जेवले, हसत खेळत. मालती शांतपणे सगळं पाहत होती. हेच माझं स्वप्न होतं आणि ते आज पूर्ण झालं होतं. पंढरीतून परतल्यावर तिचं घर बदललं नव्हतं,
पण त्या घरातली माणसं बदलली होती आणि त्यांचं मनही. आता राकेश वेळेवर घरी येऊ लागला होता. तो त्याच्या मुलांसोबत खेळायचा, मालतीला स्वयंपाकात मदत करायचा. एक दिवस तो म्हणाला, मालती, आज आपण सगळे मिळूनच जेवण बनवूया. रोहन हसत म्हणाला, हो बाबा, मी आज भाजी कापतो. मालिनी म्हणाली, मी आईला मदत करते. मालती हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. हेच माझं खरं घर आहे, हेच माझं सुख आहे, ती मनात म्हणाली. सासूबाई आता तिला कधीच टोमणे मारत नव्हत्या, उलट तिची काळजी घेत होत्या. मालती, तू थकली असशील, बस जरा, त्या प्रेमाने म्हणायच्या. सासरेही आता तिच्याशी हळू आवाजातच बोलायचे, बाळा, तू खूप सहन केलंस, आता आम्ही तुझ्यासोबतच आहोत. मालतीला विश्वासच बसत नव्हता की हे खरंच आहे का, की मीच स्वप्न बघते. एक दिवस ती देवघरात बसली होती. समोर विठ्ठल रुक्मिणी. ती हळूच म्हणाली, पांडुरंगा, तू माझं सगळं आयुष्य बदललं. तेवढ्यातच तिच्या मनात पुन्हा तोच शांत आवाज घुमला, मालती, मी काहीच बदललं नाही, तू बदललीस. ती हसली. हो, आधी मी सगळ्यांकडून अपेक्षा ठेवत होते, आता मी फक्त देणं शिकले. त्या दिवसापासूनच मालतीनं एक निर्णय घेतला. ती फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही जगणार होती. ती गावातल्या बायकांनाही भेटू लागली. ज्यांच्या आयुष्यात दुःख होतं त्यांना ती सांगायची की तुम्ही एकदा तरी वारीला जा, देवाला भेटा, पण सगळ्यात आधी स्वतःला भेटा. ती त्यांना तिची कथा सांगायची. मीही तुमच्यासारखीच तुटलेली होते, पण या वारीनं मला उभं केलं. हळूहळू मालती इतरांसाठी प्रेरणा बनली. लोक तिच्याकडे सल्ला घ्यायला येऊ लागले. ताई, माझं आयुष्य खूप कठीण आहे, कुणीतरी येऊन म्हणायचं. मालती हसत त्यांना म्हणायची, कठीण नाही, परीक्षा आहे आणि देव तुमच्यासोबतच आहे. एक दिवस राकेश तिच्याकडे आला. मालती, मला एक गोष्ट सांगायची आहे. ती शांतपणे म्हणाली की बोल. मी ठरवलं आहे, मी दरवर्षी तुझ्यासोबत आता वारीला येणार. मालतीच्या चेहऱ्यावर मोठं हास्य आलं. खरंच? हो, कारण मला समजलं की वारी म्हणजे फक्त चालणं नाही, ती स्वतःला शोधण्याची एक वाट आहे. त्या वर्षी मालती, राकेश, रोहन, मालिनी, तिचे सासू सासरे सगळे मिळून वारीला गेले. तोच रस्ता, तीच धूळ, तोच जप, विठ्ठल विठ्ठल. पण यावेळी मालती एकटी नव्हती. तिचं संपूर्ण कुटुंब तिच्यासोबत होतं. ती चालत होती, पण तिच्या मनात एक वेगळीच भावना होती. देवा, तू मला जे हवं होतं ते दिलंस आणि जे माझ्यासाठी योग्य नव्हतं ते माझ्यापासून दूर केलंस. तिला राकेशकडे पाहून जाणवलं, तो जो दुसऱ्या स्त्रीचा नादी लागला होता तो माझ्यासाठी योग्य नव्हता, पण आज जो माझ्यासोबत इथे चालतोय तोच खरा माझा नवरा आहे. तिने आपल्या मुलांकडे पाहिलं. जे मला उलटून बोलायचे ते आज आई आई म्हणत माझ्या जवळ आहेत. तिने सासू सासऱ्यांकडे पाहिलं. जे मला टोमणे मारायचे ते आज माझ्यासाठी प्रार्थना करत चालत आहेत. तिच्या डोळ्यांतून आता अश्रू वाहू लागले, पण ते दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. वारी पंढरपूरला पोहोचली. सगळे मिळून देवदर्शनाला गेले. मालती पुन्हा विठ्ठलासमोर उभी होती, पण यावेळी ती काही मागत नव्हती. ती फक्त म्हणाली की धन्यवाद. तिच्या मनात शेवटचाच आवाज आला, मालती, लक्षात ठेव, वारी म्हणजे फक्त पंढरपूरपर्यंतचा प्रवास नाही, ती आयुष्यभर चालणारी वाट आहे. ती हसली आणि त्या क्षणी तिला पूर्णपणे समजलं की देव कुठेही दूर नाही, तो आपल्या विश्वासात असतो. मालतीची कथा इथेच संपत नाही, ती सुरू होते प्रत्येक त्या माणसासाठी जो दुःखात आहे, तुटलेला आहे आणि देवाला विचारतो की देवा, तू खरा आहेस का? आणि असेल तर माझ्यासोबतच असं का करतो? उत्तर एकच आहे की हो, तो खरा आहे, पण आधी तू त्याच्यावर विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव. मित्र आणि मैत्रिणींनो, पंढरीची वारी ही फक्त एक यात्रा नाही, ती आयुष्य बदलणारी साधना आहे. ही कथा मालतीची असली तरी ती आपल्या प्रत्येकाची आहे. आपल्या आयुष्यातही कधी ना कधी असं होतं, सगळं असूनही काहीतरी कमी वाटतं. माणसं आपले असतात पण मनाने दूर गेलेली असतात. आपण प्रेम देतो पण बदल्यात अपमान, दुर्लक्ष, वेदनाच मिळतात. आणि त्या क्षणी आपण देवालाच प्रश्न विचारतो की तू खरा आहेस का? माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? मालतीही तसंच विचारत होती. ती देवावर रागवली होती, तक्रार करत होती, पण तरीही तिच्या होठांवर विठ्ठल विठ्ठल चालू होतं. कारण कधीकधी आपण देवाला मनात मानत नसतो,
पण आपलं मन त्याला सोडतही नसतं. वारी आपल्याला शिकवते की या जगात कुणीच पूर्ण सुख नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख आहे, पण जो त्या दुःखातही देवाचं नाव घेतो तोच खरा मजबूत असतो. वारी आपल्याला चालायला शिकवते, फक्त पंढरपूरकडे नाही तर स्वतःकडे. ती आपल्याला सांगते, देव तुझं दुःख नाही घालवणार, पण तो तुला ते सहन करण्याची ताकद देणार. आणि जेव्हा माणूस आतून मजबूत होतो तेव्हा परिस्थिती आपोआप बदलायला लागते. मालतीच्या आयुष्यात जे चमत्कार घडले ते फक्त देवाने केलेले नव्हते, ते तिच्या बदललेल्या मनाचे परिणाम होते. ती आधी तुटलेली होती, नंतर ती शांत झाली आणि मग ती मजबूत झाली. आणि जेव्हा ती बदलली तेव्हा तिच्या आसपासचं सगळंच बदललं. नवरा सुधारला, मुलं जवळ आली, सासू सासरे प्रेमाने बोलू लागले. हे सगळं का झालं? कारण तिनं देवाला दोष देणं थांबवलं आणि स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. हीच खरी वारी आहे. वारी म्हणजे फक्त चालणं नाही, ती मनाचा प्रवास आहे, जिथे आपण आपलं दुःख, राग, अहंकार सगळं देवाच्या चरणी ठेवतो आणि रिकामे होऊन परततो. मग देव आपल्याला भरून टाकतो, शांतीनं, प्रेमाने आणि विश्वासाने. ही कथा आपल्याला सांगते की दुःख टाळता येत नाही, पण त्यातून उभं राहता येतं. देव दूर नाही, तो आपल्याला विश्वासात आहे. बदल दुसऱ्यांमध्ये नाही, तो आधी स्वतःमध्ये करावा लागतो. आणि जे आपल्यासाठी योग्य नाही ते देव आपोआप आपल्यापासून दूर करतो. म्हणून जर आयुष्यात खूप त्रास असेल, मन तुटलं असेल, कोणी आपलं वाटत नसेल, तर एकदाच पंढरीची वारी करून बघा. कदाचित तुमचं आयुष्यही बदलून जाईल. बाकी स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय हरी विठ्ठल किंवा आपला विठू माऊली लिहायचं विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि विठ्ठल विठ्ठल जप नक्कीच करा.